बातमी पावसासंदर्भातली। नाशिक जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। नाशिक जिल्ह्याचा उपयुक्त पाणीसाठा 42% जिल्ह्यातील 6 धरणांमध्ये 50%हून अधिक पाणी। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 66% भरलं। गंगापूर धरणातून विसर्गात वाढ। थोड्याच वेळात 2320 क्युसेकनं विसर्ग सुरू। दारणा आणि गोदावरी नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे मराठवाड्यालाही मिळणार मोठा दिलासा। प्रांजल कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात। प्रांजल, पावसाने नाशिक जिल्ह्यामध्ये चांगलीच मोठी हजेरी लावल्यामुळे चांगला पाऊस झालाय आणि अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे। एकूण काय परिस्थिती आहे? प्रांजल, माझा आवाज येतोय आपल्याला? तर जून महिना हा सुरू झालेला होता, मात्र समाधानकारक पाऊस हा बरसलेला नव्हता। त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांसमोर देखील पेरणीला सुरुवात करावी की नाही असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर। तृप्ती, येतोय आपण जर बघितलं तृप्ती, तर जून महिन्याला सुरुवात ही झाली होती, मात्र पावसाला सुरुवात ही झालेली नव्हती आणि अखेर आपण बघितलं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावलीत आणि यामुळे कुठेतरी मोठा दिलासा खर्च नाशिककरांना मिळाला आहे। आपण धरणसाठ्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्याचा जो धरणसाठा आहे तो सध्या 42%वरती जाऊन पोहोचलेला होता। 2 दिवसांपूर्वी तो 38% एवढा बघायला मिळत होता। आपण समोर जर बघितलं तर गंगापूर धरणावरील ही सध्याची 50 एवढं पाणी हे सोडलं जात होतं, तर आता काही वेळापूर्वीच्या विसर्गामध्ये वाढ ही झाली आणि सध्या 2320 क्युसेकने हे पाणी जे आहे ते पुढे झेपावत आहेत। हे आपण हे पाणी जर बघितलं तर गोदावरी आणि यासोबतच दारणा या 2 नदींचं पाणी हे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामार्गे मराठवाड्याकडे झेपावत असतं, जायकवाडीमध्ये ते जाऊन पोचतं आणि यामुळे कुठेतरी मराठवाड्याची देखील तहान जी आहे ती भागवली जाणार आहेत। सध्या आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यातून एकूण 4 धरणांमधून विसर्ग सुरू आहेत। गंगापूर, दारणा, कादवा आणि पालखेड या धरणामधून विसर्ग हा केला जातोय आणि या सर्व पार्श्वभूमीवरती जी नदीकाठची गावं आहेत त्यांना देखील प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। एकंदरीतच पावसाची खरं तर संततधारी सुरू आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील चांगला पाऊस हा बरसतोय आणि यामुळे कुठेतरी आता विसर्गामध्ये देखील वाढ ही केली जाते। गंगापूर धरणातून सध्या धरणाचे एकूण 9 पैकी 4 दरवाजे हे खुले करण्यात आलेले आहेत, तर दुसरीकडे आता गोदा पात्रात हे पाणी जात असल्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होते। पंचवटी परिसरामध्ये देखील पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पूर पाहायला गर्दी करू नका। यासोबतच नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने धोकादायक जी काही ठिकाणं आहेत तिथे जाऊ नका, अशा अनेक सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात येत आहेत। निश्चित प्रांजल, धन्यवाद सविस्तर माहिती करता।